काही वेळेला माणसाला पैशाची एवढी गरज पडते, की उदाहरणार्थ मुलांच्या पुढच्या शिक्षणासाठी किंवा एखाद्या मोठं ऑपरेशनसाठी अशा मोठ्या रकमेची गरज पडते. त्यावेळेस बाजारात कोणीही सहज पैसे उपलब्ध करून देत नाही. मग अशा वेळेस त्या माणसाला एकतर त्याच्याकडची स्थावर मालमत्ता म्हणजेच घर किंवा जमीन ही गहाण ठेवावी लागते आणि त्या मोबदल्यातच त्याची पैशाची गरज पूर्ण होते. पण एकदा जर का ती प्रॉपर्टी, ती स्थावर मालमत्ता गहाण ठेवली म्हणजे आपण कायमस्वरूपी त्या मालमत्तेला मुकलो असं होतं का? तर नाही. कायद्यामध्ये एक तत्त्व आहे, वन्स अ मॉर्गेज ऑल्वेज अ मॉर्गेज. याचाच अर्थ गहाण म्हणजेच कर्जाची सुरक्षा, विक्री नव्हे. गहाणदाराला त्याची मालमत्ता परत मिळवण्याचा हक्क कधीही संपत नाही, जोपर्यंत कायद्यानेच तो संपवता येत नाही. पण जर का असं कोणाला वाटत असेल, की आपल्या गहाण स्वरूपी दस्तामध्ये, मॉर्गेज डीडमध्ये असा क्लॉज टाकला, की नाही, ही जमीन एकदा मला गहाण दिली, की माझीच, परत तुला मिळणार नाही. तर नाही, असं होत नाही. हा कुठल्याही प्रकारचा असा क्लॉज हा अवैध असतो. कारण गहाणदाराला त्याची कर्जफेड करून त्याची मालमत्ता परत मिळवण्याचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ, रामला पैशाची खूप गरज होती. मग त्याने श्यामकडनं 10 लाख रुपये उसने घेतले आणि त्याच्या बदले त्याने त्याचं घर त्याच्याकडे गहाण ठेवलं. मग श्याम काय चालाकी करतो, तर त्यामध्ये एक क्लॉज टाकतो, की क्लॉज म्हणजे एक अट टाकतो, की ही घर मिळकत कायमस्वरूपी माझीच राहील. परंतु हे क्लॉज अवैध असते. कारण रामला कर्जाची परतफेड करून त्याची मालमत्ता परत मिळवण्याचा हक्क हा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ज्याच्याकडे आपण आपली मालमत्ता गहाण ठेवली असेल, ती व्यक्ती सहजासहजी ती मालमत्ता परत देण्यास, त्याचं कर्ज फेडून सुद्धा ती परत देण्यास टाळाटाळ करत असेल किंवा नकार देत असेल, तर त्यासाठी आपण कोर्टात दावा करू शकतो.